आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या वास्तूला, आपल्या धनाला आणि आपल्याला जर नजर लागलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात झुरळ आहे, ढेकणं पडलेली आहे किंवा डोक्यामध्ये पांढऱ्या कलरच्या ओवा असतील तर असं समजायचं आहे तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती प्रवेश झालेली आहे आणि तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होणार आहे असं हे लक्षण आहे। त्याच्यामुळे आपण आपलं जे वास्तू आहे, आपलं घर आहे ते नेहमी 8 दिवसात 15 दिवसात स्वच्छ करायला हवं। कारण की घरात जर स्वच्छता राहिली तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता सुद्धा निवास करत असते आणि ज्या घरामध्ये हे लक्षणे दिसून येतात, म्हणजे जसं काही तुम्हाला पांढऱ्या ओवा तुमच्या डोक्यामध्ये पडलेले आहे बघा, पांढऱ्या ओवा ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये दारिद्र्यता निर्माण करत असतात। आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते या पांढऱ्या ओवांमुळे आणि जे झुरळ आहे, ढेकणं आहे हे दारिद्र्याचं लक्षण आहे। त्याच्याने आपल्या घरामध्ये गरिबी येते, पैशाची आवक खुटते, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत नाही, घरातल्या लोकांची प्रगती होत नाही। त्याच्यामुळे नेहमी वारंवार पेस्ट कंट्रोल करून सुद्धा जर तुमच्या घरामध्ये या गोष्टी घडत असतील तर असं समजायचं आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती आलेली आहे आणि आपल्याला खूप वाईट अशी नजर झालेली आहे। हे समजत असेल तर हे त्याचं लक्षण आहे। नक्कीच आपली वास्तू नेहमी स्वच्छ आणि चकचकीत ठेवा, त्याच्यामुळे लक्ष्मी माता सुद्धा येते, घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।